नाही, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमचे गटनेते आहेत उमेश बोरगावकर साहेब यांच्या दालनाचं उद्घाटन हे अतिशय आनंदाच्या वातावरणात झालेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ही कशी झाली हे केवळ इकडच्या जनतेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. एका बाजूला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. जनशक्ती ही आमच्या बाजूला होती. अनेक उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला होता ही निवडणूक बिनविरोध करण्याकरता. अनेक पैशांची आमिष देण्यात आली होती. या सगळ्या आमिषांना झुगारून आमचे उमेदवार हे अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी लढत दिली. आमचे उमेदवार जेवढे विजयी झाले त्याही पेक्षा मोठा आकडा त्या उमेदवारांचा आहे ज्यांचा अतिशय कमी फरकाने निसटता पराभव झालेला आहे. आणि त्यामुळे आता ही सगळी टीम घेऊन इथे यापुढे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमचं काम हे सुरू राहील. आज हे ज्या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे या दालनाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील जे सर्वसामान्य नागरिक आहेत यांच्या छोट्या मोठ्या सगळ्या प्रश्नांना शिवसैनिक इकडचे आमचे सगळे नगरसेवक हे वाचा फोडतील अशी मला पूर्ण आशा आहे, अपेक्षा आहे. मधुर मात्रेबद्दल आपलं काय म्हणणं? मला असं वाटतं की माझं म्हणणं काय आहे याही पेक्षा ज्या जनतेने त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामुळे त्यांना मतदान केलं, ज्यांनी मशालीवर मतदान केलं, ज्यांनी एक कमी वयाचा तरुण उमेदवार म्हणून त्यांना मतदान केलं, ज्यांनी ठाकरे बंधूंवर प्रेम म्हणून त्यांना मतदान केलं, त्या जनतेचं माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्यांच्या जाऊन प्रतिक्रिया घ्या. जेव्हा जनता तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवते आणि विश्वास ठेवून तुम्हाला निवडून देते त्यानंतर जेव्हा तुम्ही बेईमानी करता तेव्हा तुम्ही त्या जनतेसमोर कसे फिरता हे मला वाटतं तुम्ही त्याचे व्हिडिओ बनवून पसरवले पाहिजे. मला असं वाटतं की आजचा दिवस हा त्या सगळ्यापेक्षा फार महत्वाचा आहे. आज मी परत एकदा सांगतो, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक होती आणि या सगळ्याला सामोरं जात असताना एवढ्या समोरच्या बाजूनी सत्ता, पैसा, गुंडागर्दी या सगळ्याला सामोरं जाऊन सुद्धा आमचे जे 10 नगरसेवक आज आम्ही सगळे सोबत आहोत यांची जी मोठ आहे त्यानंतर सत्ता स्थापनेपर्यंत सुद्धा जो काही संघर्ष झालेला आहे, मला वाटतं एखादा नेटफ्लिक्सचा शो बनेल असा या कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका आणि सत्ता स्थापनेचा सगळा शो झाला. याला सगळे आमचे एकत्र राहिले. उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये सगळ्यांनी ठरवलं की आपण विरोधी पक्षाची भूमिका बजवायची आणि त्याकरता आज सुद्धा सगळ्यांना पाहून एकत्रित पाहून अतिशय आनंद झालेला आहे. मी सुद्धा माझा जन्म डोंबिवलीचा असल्या कारणानं माझं एक वेगळं नातं या कल्याण डोंबिवलीशी आहे म्हणून मी देखील त्यांच्या संपर्कात वारंवार होतो. या पुढे सुद्धा मी जरी आमदार मुंबईतला असलो तरी इकडचे जे काही प्रश्न असतील ते जर मला कधी सांगतील तर माझी देखील जबाबदारी राहील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार म्हणून इकडच्या सगळ्या आमच्या नगरसेवकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे सर, विरोधी पक्षाला मिळणार की नाही केली होती काय 100% आम्हाला मिळेल. त्याचं खरं म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की आपण जर हे पाहिलं की सध्या भाजप आणि शिंदे गट यांचंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कागदावर युती असली तरी आपापसात जमत नाही हे आता खुलं झालेलं आहे. त्यामुळे मग त्याचं समित्यांचं वाटप असेल, सभापती करताच लागलेला सगळी दिरंगाई असेल आणि म्हणून आमची अपेक्षा होती की लवकरात लवकर अजेंड्यावर हा विषय घेण्यात यावा. आज सकाळीच इकडे येण्याच्या पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आमच्या काही लोकांची बैठक घेतलेली आणि या संदर्भात सगळी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि आता आम्ही येत्या काही दिवसांमध्ये आमच्या वतीने जे नाव आहे ते आम्ही पक्षप्रमुखांच्या आदेशान्वये ते जाहीर करू. माझी अशी अपेक्षा आहे, निवडणुका झालेल्या आहेत, विरोधी पक्ष नेता हा महानगरपालिकेच्या कामकाजाकरता एक अतिशय महत्वाचं असलेलं पद आहे. त्यामुळे एकदा आम्ही ते नाव जाहीर केल्यानंतर लवकरात लवकर त्याची घोषणा होईल अशी माझी अपेक्षा.